याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। असं एक पण पार्ट नाही की तो आपण वेगळ्या पद्धतीने जोडतो, सेम जोडायचा आहे। ओके, बरेच आहे अजून जॉईंट झालेल्या नाही आहेत, एक 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 असं जॉईंट होत आहेत। शिलाईचं जास्त अवघड नसतं, फक्त थोडेफार काही टिप्स असतात ना तेवढ्या फॉलो करायच्या आहेत आपल्याला। या पद्धतीने आपण जोडून घेतलेले आहे। त्याच्यानंतर योगपट्टी पण जोडून घ्यायची। ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज शिवत असतील ना तर तुम्हाला एक पद्धत वापरायची, जे सर्व भाग आता मी इथे शिकवताना म्हणून तुम्हाला एक एक भाग इथे पटापट जोडून दाखवते आणि पुढचाच भाग इथे कटिंग करून दाखवते। तुम्हाला काय करायचं, एकाच वेळेस बाईचं पण त्याच्यानंतर हे सर्व पुढचा भाग मागचा भाग जोडून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा जो फॅब्रिक असणार आहे तो कट करून टाकायचा आहे। जर नॉर्मल गोल गळा वगैरे असेल तर पटकन तो जोडून घ्यायचा आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि एक्स्ट्राचा फॅब्रिक कट करायचा आहे। जर डिझाईनचा असेल तर बॅक साईडचा भाग हा साईडला ठेवायचा आहे, म्हणजे आधी पुढचा भाग तयार करून घ्यायचा मग मागचा भाग तयार करायचा। म्हणजे अशाने काय होणार आहे, पटकन तुमचा ब्लाऊज तयार होणार आहे। नाहीतर एक वेळेस तुम्ही कटोरीचं जोडणार, नंतर दुसरा। आता सर्वात पहिल्यांदा इथे आपल्याला जोडताना फक्त व्यवस्थित ओढायचं नाही, आपल्याला कोणताच भाग ओढायचा नाही। एकदा तुम्ही जोडायला सुरुवात केली ना इथून, एकदा जोडायला इथून, आता समजा इथून तुम्ही स्टार्ट केलं तर इथंच एंड करायचं आहे तुम्हाला। काय होतं ना, बऱ्याच वेळा ब्लाऊज शिवायला काय उशीर लागतो की ताई तुमचं आता कोणी पण तुम्ही असतील, कुणाला जास्त स्पीड असेल तर एक टेक्निक असते। आता तुम्ही एकदा कटिंगला ऐकलेलं आहे बघा, जोडताना एकसारखा फॅब्रिक आपल्याला इथे दाबायचं। मी अगदी खूप असं कॉर्नरला पण गेली नाही, अगदी इथे एक दाबाचं अंतर, म्हणजे इथे एक लाईनचं अंतर सोडून आपण इथे शिलाई मारलेली। ती ह्याच पद्धतीने तुम्हाला पण शिलाई मारायची। आता दुसरं फॅब्रिक म्हणजे धागा वापरायला तर ते काय होणार आहे, इथे परत ब्लाऊज आपल्याला